नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये नितीन मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमध्ये आज असं व्यक्तिमत्व आलेलं आहे जे की समाजकारण राजकारणाचा वारसा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर दोंडगे गावचे बाबुराव मतकरी जे आहेत, गोडसाखरचे माजी संचालक यांची कन्या, त्यानंतर गोडसाखरचे माजी संचालक जे की बाबासाहेब पटेल त्यांच्या सुवेद्य पत्नी, आणि आता होऊ गाठलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते गिझोने पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणाऱ्या सौभाग्यवती अश्विनीताई बाबासाहेब पाटील या आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमध्ये आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. धुरंधर यासाठी की ग्रामीण भागातलं राजकारण आहे, ग्रामीण भागातील जनताही खूप धुरंधर असते, तीच धुरंधर जनता पॉलिटिक्स ठरवत असते. धुरंधर पॉलिटिक्समध्ये अश्विनीताई आपलं स्वागत आहे. खरं तर आपण आज गप्पा मारणार आहोत, राजकीय गप्पा म्हणा, सामाजिक समाजकारण राजकारणाच्या गप्पा म्हणा. निवडणूक लागले, निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही पंचायत समितीमध्ये निवडणुकीला उभारलेला आहात. गिझोने गणातून भाजपाचं चिन्ह घेऊन तुम्ही उभारलेला आहात. कसं वाटतंय निवडणुकीला उभारता? आणि पहिलीच निवडणूक आहे का हो तुमची? हो, पहिली आहे. पहिल्यांदाच ना? काही ग्रामपंचायत वगैरे लढलेला कधी? नाही, कधी. मतकरी साहेबांच्या आपण कन्या आहात. अगदी म्हणजे बाळकडू समाजकारण राजकारण घरातनच तुमच्या मिळालं. काय वाटते त्यावेळेपासून, म्हणजे राजकारणात वडील वगैरे असायचे, कसं वाटायचं त्यावेळी? समाजकारण राजकारण प्रामाणिकपणे केले, त्यामुळे पप्पांचं चांगलं वाटतं. राजकारण बघून चांगलं वाटायचं. चांगलं वाटायचं. म्हणजे शिक्षण घेत असताना वडील राजकारण करायचं. शिक्षण कुठे झालं मग तुमचं? थोडं गडिंग्लज मध्ये झालं, थोडं कोल्हापूरमध्ये झालं. कोल्हापूर. काय शिकलाय तुम्ही? मी BA झाले. BA. शिक्षण झाल्यानंतर जॉब वगैरे केला की नाही, लग्न झालं. लग्न झालं डायरेक्ट त्यानंतर? होय. मग माहेरी आणि सासरी. मग सासरी आल्यानंतर इकडे पॉलिटिक्स तिकडे पण पॉलिटिक्स, हे माहिती होतं नव्हतं तुम्हाला? होतं, माहिती होतं. मग पुन्हा तेच राजकारण इकडं चालू झालं तुमचं? मला पण म्हणजे राजकारणात वगैरे आवड होती, त्यामुळे बरं वाटलं ते करून घेतल्यावर. आता वडिलांच्याकडे असायचं का नाही? मग राजकारणात आता संस्था या निवडणुका असायच्या. आता मतकरी साहेब कारखान्याच्या निवडणुकीला उभारायचे, ग्रामपंचायत तुमच्याकडे असायची. मग त्यावेळी तुम्ही काय करायचं? म्हणजे तुमचा रोल काय असायचा? काय तुम्ही शांत बघायचंच फक्त? ते इन्व्हॉल्व असायचं? लहान होतो त्यावेळी बघत होतो फक्त. जरा समजा लागल्यावर मग प्रचार वगैरे करायला चाललो. प्रचार जायचा? होय, जात होतो. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जात होतो. जायचा म्हणजे भाग घ्यायचा तुम्ही? भाग घेत होतो. म्हणजे कसं वाटायचं मग त्यावेळी? बाबा प्रचार तेवढ्या लहान वयात वगैरे करताय तुम्ही, म्हणजे कॉलेज करत प्रचारला पण जायचं? होय, पप्पा समाजकारण करतात ते बघून बरं वाटत होतं आम्हाला. म्हणजे त्यांना मदत करायसाठी तुम्ही करायचं. मग इकडं आल्यानंतर इकडं कधी राजकारणात उतरला का नाही? इकडे नाही. इकडे नाही. इकडे आल्यानंतर काय? पहिल्यांदा नाही. मग प्रचारला वगैरे कधी बाहेर पडला नाही? पडत होतं की. म्हणजे गिझोण्यात साहेब आमचे कारखान्याला उभारले त्यावेळी बाहेर पडलो. सोसायटीचं वगैरे होतं, ग्रामपंचायतचं होतं, त्यावेळी बाहेर पडत होतो आम्ही. वडिलांच्याकडं वडिलांसाठी आणि इकडं साहेबांसाठी. आता काय वाटतंय तुम्हाला? आता गेले 4-5 दिवस तुम्ही प्रचार करताय, वेगवेगळ्या खेळामध्ये तुम्ही जाऊन आलाय, आता तुमचा प्रचार केलेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला? आता काय वातावरण आहे तरी लोकांच्या मनात? काय आहे लोकांच्या मनात? प्रतिसाद खूप चांगला आहे. वाटते 100% मतदान करणार असं वाटतंय. का बरं? काय म्हणजे लोक समस्या वगैरे सांगायला लागले आणि मोदींनी कामही केले तसं ना, त्यामुळे 100% होणार. फडणवीसांचं काम, मोदींचं काम. ती काही चर्चा होते म्हणजे तिथे गेल्यानंतर? होय, म्हणजे त्यांनी राबवलेली योजना म्हणा किंवा असं काय? होय, बोलतात. लाडक्या बहिणीची योजना बोलतात, पेन्शन योजना बोलतात, PM किसान बोलतात. म्हणजे ते लोकांना अजून माहिती आहे की बाबा होऊ शकतं अशा गोष्टी. आणि काय वाटते तुम्हाला मतदारसंघात आणि काय प्रॉब्लेम्स आहेत? वाटतं प्रॉब्लेम खूप आहे. आम्ही सत्तेत आल्या सगळं सॉल्व्ह करू. जनतेत गेल्यानंतर बोलणं होतं तुमचं प्रचारादरम्यान, बरोबर ना? समाजकारण राजकारणाचा तुमचा वारसा आहे. मग ते माहेरी असेल सासरी असेल, खूप चांगलं प्लॅटफॉर्म मिळालाय तुम्हाला. महिलांच्यासाठी काय करायचं झालं तर तुम्हाला? महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या काय अडचणी आहेत वगैरे ते त्यांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न खूप असतात, त्याबाबत काय करता येईल आपल्याला? महिलांच्यासाठी आरोग्य शिबिरांनी, वेगवेगळ्या डॉक्टरांना, चांगल्या डॉक्टरांना वगैरे आपल्या भागात आणणे, शिबिर वगैरे भरवून ह्याचं मी काम करेन. आणि आयुष्यमान योजनेतून काय म्हणजे मोफत वगैरे योजना आहेत ना, त्यातनं मी ऑपरेशन वगैरे मोफत करण्याचा प्रयत्न करेन. विकासाच्या बाबतीत काय वाटतं आपल्याला? विकासाचं सांगायचं तर आतापर्यंत जे झालं ते स्वतःच्या फायद्यासाठी सगळेजण करून घेतले, पण इथून पुढे आम्ही जनतेच्या समाजासाठी वगैरे करायचा प्रयत्न करणार. जनतेचा विकास, शाश्वत विकास करायचा प्लॅनिंग आहे. खरंच ताई, तुम्हाला समाजकारण राजकारणाचा वारसा आहे, तो तुम्ही पुढे नेण्याच्या उद्देशाने तुम्ही आता निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय. देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे,
त्या माध्यमातून तुम्ही मतदारसंघाचा कायापालट करणार आहात असं तुमच्या या आता पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितलेलं. तर त्या निमित्ताने मतदारांना आमच्या काय आव्हान करताय? पंचायत समिती गिजोनी गणातून तुम्ही उभारलेले आहात. मी सौ अश्विनी बाबासाहेब पाटील पंचायत समितीमधून निवडणूक लढवत आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्या माध्यमातून मतदारसंघात निधी आणून आम्ही विकास कामे करू. याआधी ज्यांना तुम्ही निवडून दिलं आहे हे त्यांनी काय काय कामं केली आहेत तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कमळ या चिन्हावरच मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून आणा. पहिले की ह्या होत्या अश्विनीताई बाबासाहेब पाटील गिजोनी गणातून त्या निवडणूक लढवत आहेत. समाजकारण राजकारणाचा वारसा हा त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. वडील बाबुराव मतकरी जे की गडिंग्लज गोडसाखरचे ते माजी संचालक आहेत. त्याशिवाय यांचे पती जे आहेत हे बाबासाहेब पाटील ते देखील समाजकारण राजकारणामध्ये आहेत, सहकारामध्ये आहेत. आप्पासाहेब नरवडे सहकारी साखर कारखान्याचे ते माजी संचालक आहेत. आणि बाकी जर पाहिलं तर त्यांचं खूप चांगलं काम आहे आणि आज त्यांनी भाजपाच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी आपलं सरकार आहे. त्या माध्यमातून गिजवणे गणामध्ये प्रत्येक गावामध्ये निधी उपलब्ध करून आपण या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे. तेव्हा आपल्याला एक वेळ संधी द्या असं आज त्यांनी धुरंधर पॉलिटिक्सच्या या एपिसोडमधून जनतेला आव्हान केलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.